एक पान शिकण्याचे, एक पान प्रेरणेचे. नमस्कार. नमस्कार. सॅटर्डे क्लबच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याकडे डॉक्टर सुरेश हावरे सर आलेले आहेत, त्याचप्रमाणे साठे सर आलेले आहेत. दोघांचंही रत्नागिरी चॅप्टरच्या वतीनं खूप खूप स्वागत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपला सॅटर्डे क्लब त्याचे सर ट्रस्टी आहेत आणि मी तुषार आगरे सरांना विनंती करतो की रत्नागिरी चॅप्टरच्या वतीनं दोन्ही सरांचं स्वागत करावं. अरे वा. अर्थातच सरांची सगळ्यांना ओळख आहेच, तरी सुद्धा एक शॉर्ट मध्ये मी सरांची ओळख करून देतो. डॉक्टर सुरेश हावरे सर अणुशास्त्रज्ञ ते बांधकाम व्यावसायिक असा त्यांचा एक मोठा आणि प्रदीर्घ असा त्यांची वाटचाल आहे आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये ते गेले त्यामध्ये त्यांनी त्यांच्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. सर BRC मध्ये होते आणि मी एका इंटरव्ह्यू मध्ये बघितलं की सरांनी त्यावेळेला डिझाईन केलेले कोड आज सुद्धा लायसनिंग कोड म्हणून आज सुद्धा त्या ठिकाणी वापरले जातात. त्याचबरोबर जसं तुम्हाला माहिती आहे की सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे ते ट्रस्टी आहेतच. हावरे कन्स्ट्रक्शनचे ते ओनर आहेत. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा या पुस्तकाचे ते लेखक आहेत. त्याचबरोबर झी TV वरती याच नावाने शो यायचा, त्याचं होस्टिंग सरांनी केलेलं आहे आणि मला वाटतं 20 वेगवेगळ्या उद्योजकांसोबत त्यांनी संवाद साधलेला आहे. तसंच सरांनी ज्याप्रमाणे एस्टॅब्लिश उद्योजकांसोबत संवाद साधला तसं स्टार्टअप इंडिया या अंतर्गत वेगवेगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मला वाटतं 51 स्टार्टअपचं त्यांनी इन्क्युबेशन केलं. वेगवेगळ्या इन्क्युबेशन सेंटरला भेटले, तिथल्या उद्योजकांना त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांनी एक कॉन्फरन्स आयोजित केली होती ज्याच्यामध्ये सुमारे त्यांनी सिलेक्ट केलेले 200 स्टार्टअप किंवा स्टार्टअप चालू करणारे उद्योजक आले होते. त्यांना पूर्ण दिवसाचं सेमिनार आणि त्यांना मार्गदर्शन सरांच्या माध्यमातून झालं. तसंच सरांनी PhD केली आहे नॅनो हाऊसिंग वरती. नॅनो हाऊसिंगचे ते प्रणेते आहेत. 2008 मध्ये लेमन ब्रदर्सच्या जे पूर्ण ढासळलं लेमन ब्रदर्स त्याच्यानंतर रिअल इस्टेटला बूम देणारं असं नॅनो हाऊसिंग हा प्रोजेक्ट होता आणि सरांनी त्याचं पुस्तक सुद्धा प्रकाशित झालेलं आहे. तसंच सर शिर्डीच्या साई संस्थानाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी भरीव योगदान दिलेलं आहे. 35 नवनवीन कल्पना त्यांनी राबवल्या. त्या कोणकोणत्या होत्या ते सर पुढे सांगतीलच आपल्याला. सो एकदा जोरदार टाळ्याने सर, जसं आम्हाला सरांशी बोलणं झालं होतं की हा कार्यक्रम इन्फॉर्मल पद्धतीचा आहे आणि सर असं म्हणाले होते की जे काही तुमचे बिझनेस करत असताना जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही मला विचारा आणि त्याची सर उत्तरं देणार आहेत. तर सर आम्ही काही प्रॉब्लेम्स कलेक्ट केलेत. अच्छा. तर ते मी विचारेन, त्यासोबतच तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा आपण घेऊया. असं मला वाटतं सर इन्फॉर्मल चर्चेला सुरुवात करूया. येस. तर सर सगळ्यात महत्वाचा आणि बेसिक प्रॉब्लेम छोट्या सिटीज मध्ये असतो किंवा कदाचित मोठ्या सिटीज मध्ये पण असणारच, तो म्हणजे मॅनपॉवर. तर माझा जो पहिला प्रश्न सगळ्यांकडून आला तो म्हणजे की आम्हाला मॅनपॉवरचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही किती पेमेंट दिलं तरी त्या पेमेंटला पण लोक येत नाहीत. हे पेमेंट नेमकं ठरवतात कसं? आता इथली एक मी छोटीशी तुम्हाला एक पार्श्वभूमी सांगतो की इथले जे उद्योजक आहेत ते साधारण स्मॉल स्केलचेच उद्योजक जास्त आहेत. साधारण एक मॅक्झिमम एक 5 कोटी 10 कोटी आहे आणि अगदी कमीत कमी एक 2 लाखापासून वार्षिक टर्नओव्हर असलेले सुद्धा उद्योजक आपल्या क्लबमध्ये आहेत. तर त्यांचा जो मुख्य विषय आहे किंवा मुख्य समस्या आहे ती म्हणजे मॅनपॉवर. त्या संदर्भात थोडं मार्गदर्शन केलं तर बरं. कसं आहे, मी एकदा वामनहरी पेठेमध्ये गेलो होतो आणि वामनहरी पेठेमध्ये तुम्ही जर गेले तर तुम्हाला तिथे असे जे काउंटरवर माणसं आहेत ते असे म्हातारे असे दिसतात. त्यांना मी विचारलं किती वर्ष झाली तुम्हाला इथे? तर मला 40 वर्ष 42 वर्ष. आणि इथेच आहे का आणखी कोणत्या वेगवेगळ्या ठिकाणी गेलेत? नाही, इथेच आहे. 40 वर्ष. किती काय म्हणजे तुमचं शिक्षण काय होतं? कशाच्या आधारावर तुम्हाला इथे नोकरी लागली? काय नाही, 4थी 5वी शिकलो, साहेबांनी बोलावलं, संधी दिली आणि मग आता तेव्हापासून या कामात आहे. तर तुम्ही अंदाज घ्या, वामनहरी पेठेने काही जाहिरात दिली आणि ग्रॅज्युएट्स मागवले, MBA मागवले असं नाही झालं. जे माणसं उपलब्ध होते तेच घेतले आणि त्यांना ट्रेन केलं, त्यांना शिकवलं, त्यांना टिकवलं
आणि त्यांना वाढवलं. माणसं म्हणजे तुम्हाला जसा पाहिजे तसा माणूस आता मी कधीच मिळत नाही. जसा आहे तसा घ्यायचा आणि जसा पाहिजे तसा बनवायचा, हे आपलं पहिलं काम आहे. आणि तो बनला की तो गेला नाही पाहिजे, त्याला टिकवला पाहिजे. तर माणसं जे टिकतात ना ते म्हणजे पैसे वाढवले, पगार वाढवला, नाही वाढवला म्हणून टिकतात असं नाही आहे. त्या माणसाला तिथे तुम्ही किती सन्मानाचं वातावरण देता. माणूस हा पैशाचा भुकेला नाही आहे, हा सन्मानाचा भुकेला आहे. त्याला त्याचा मान सन्मान पाहिजे, त्याची प्रशंसा नाही केली तरी चालेल, पण तरी त्याचा चार चौघात अपमान नाही झाला पाहिजे. अनेक ठिकाणी हे होतं, चार चौघात अपमान केला, किती कॅपेबल माणूस असला तो तुमच्याकडे थांबणार नाही. अनेकांना असं वाटतं की बाहेर त्याला 500 रुपये जास्ती मिळाले म्हणून तो सोडून गेला, असं होत नाही. तो म्हणजे टँजिबल आणि इनटँजिबल असा जर तुम्ही विचार केला तर तो टँजिबल कारणांमुळे तो जात नाही, तो इनटँजिबल कारणामुळेच जातो. अदरवाईज कोणालाही आपला असलेला जॉब सोडायचा नसतो, कारण प्रत्येकाला माहिती असतं मी जसा जसा इथे सिनियर होत जाईल तसं तसं माझी वाढ इथे होत जाईल, मी मोठा होत जाईल. माझ्या कंपनीमध्ये जी माणसं आहेत ते पिऊन म्हणून लागले, मग त्याचा क्लर्क झाला, मग त्याचा एक्झिक्युटिव्ह झाला, त्याचा मॅनेजर झाला. मी एकाही माणसाला आतापर्यंत काढलेलं नाही. जे गेले स्वतःहून सोडून गेले ते गेले, पण मी कोणालाही काढलेलं नाही, काढत नाही. त्याची मर्जी, त्याला जायचं असेल तर जाणार असेल तर त्याला थांबवलं पण नाही. पण माणसं जशी आहेत तशी घ्यायला लागतात आणि जशी पाहिजे तशी बनवायला लागतात. हेच टेक्निक आहे. थँक्यू सो मच. गोल जर आपण डिफाईन केला तर मग आपलं मिशन स्ट्रेट लाईनमध्ये राहतं. पण अदरवाईज पैसे मिळतात, प्रॉफिट मिळतो वगैरे वगैरे हे जर ऑब्जेक्टिव्ह असले तर ते काही लाईफ लाँग राहत नाहीत, ते पार्ट टाईमच राहतात. माझं असं पर्सनल मत आहे की प्रॉफिट इज नॉट द मोटिव्ह ऑफ द बिझनेस. अनेकांना वाटतं की प्रॉफिट इज द ओनली मोटिव्ह ऑफ द बिझनेस. बी स्कूलमध्ये हेच शिकवलं जातं. पण माझं मत असं आहे की प्रॉफिट इज अ बाय प्रोडक्ट ऑफ द बिझनेस. तुम्ही प्रामाणिकपणे, इमानदारीने, मन लावून, चिकाटीने, मेहनतीने बिझनेस करा, तुम्हाला प्रॉफिट हा मिळणारच. इट इज अ बाय प्रोडक्ट, इट इज नॉट द मेन ऑब्जेक्ट ऑफ द बिझनेस. तर त्याच्यामुळे डायव्हर्शन येतील, नाही तसं नाही की अननॅचरल नाही आहे, ते नॅचरल आहे आणि ते झालंही पाहिजे. नाही झालं तर आपण काहीतरी अननॅचरल आहोत असा त्याचा अर्थ असला पाहिजे. बिकॉज वी आर सिम्पल ह्युमन बिईंग्स. सगळ्या गोष्टींचे इम्पॅक्ट आपल्यावर होणारच आणि ते झाले पाहिजेत. पण आपला लाईफ मिशन, लाईफ गोल तो एक ठरवून ठेवला पाहिजे. मग डायव्हर्शन आले तरी आपल्याला मूळ रस्त्यावर येता येतं. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आला तो म्हणजे व्यावसायिक कक्षा कशा रुंदावायच्या, म्हणजे तो ऑर्बिट कसा ब्रेक करायचा. बरेचदा जो परंपरागत धंदा आला तोच आम्ही वर्षानुवर्ष करत असतो आणि त्याच फील्डमधले काही उद्योजक फारच पुढे निघून जातात. एखाद्याचं किराणा मालाचं दुकान असेल 30-40 वर्ष तो तसाच चालवतो आणि एखादा असतो जो त्याचे 2 ब्रँच करतो, 3 ब्रँच करतो. एखाद्याचं प्रॉफिट कमी होत जाते, एखादा वाढत जातो. तर हे जे ऑर्बिट ब्रेक करायचं आहे हे नेमकं कसं करायचं? बरोबर. बिझनेसमॅनची ना एक एनर्जी असते आणि अनेक जण म्हणजे कंटेंटेड होऊन जातात. यू शुड नेव्हर बी कंटेंटेड. तुम्ही समाधानी झाले की तुम्ही थांबला. असमाधान हीच तुमची प्रगतीची दिशा आहे आणि तुम्हाला पुढे नेणारं आहे. आय एम नॉट कंटेंटेड, मला आणखी अचीव करायचं आहे, आणखी करायचं आहे, आणखी करायचं आहे, हा मी भाव मनात असलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही नाही करू शकत. आणि आपण रॉकेटचा जर अभ्यास केला तर म्हणजे रॉकेट प्रॉपल्शन, जी झेप घ्यायची असते ती कशी घेतली जाते झेप. तर जेव्हा तो ॲटमॉस्फिअरचा जो स्पियर आहे तो सोडून अवकाशात जातो, स्पेसमध्ये जातो, तर त्या पॉईंटला त्याला ट्रिमेंडस एनर्जी लागते. कारण ग्रॅव्हिटेशनल पूल खूप असतो, तो खेचत असतो आणि तो एकदा या ग्रॅव्हिटेशनल पूलच्या बाहेर गेला, स्पेसमध्ये गेला की मग झिरो ग्रॅव्हिटी होऊन जाते. ते या झिरो ग्रॅव्हिटीमध्ये जाण्यासाठी त्याला व्हेलॉसिटी, स्पीड खूप लागतो. त्याला टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणतात. आणि हा जेव्हा त्या स्पिअरपर्यंत पोचतो तेव्हा एक आणखी त्याचा एक इंजिन खाली लागलेला असते. तिथे गेला की ते आणखी पेटवतात
आणि त्याला एनर्जी देतात आणि स्पीड देतात आणि ते टर्मिनल व्हेलॉसिटीने ते मग जायला लागतं आणि ते ॲटमॉस्फिअरचा जो स्पिअर आहे तो क्रॉस करतं आणि स्पेसमध्ये जातं. हे टेक्निक आहे. म्हणजे हेच आपल्याला व्यवसायात पण लागतं. आपण आपले सर्कल्स तयार करून ठेवत असतो, तर या सर्कलमध्येच आपण राहायचं. पण तुम्हाला सर्कल जर क्रॉस करायचे असतील तर एनर्जी लागते. ती एनर्जी लावण्याची तयारी असली पाहिजे, ती आतून असली पाहिजे, उर्मी असली पाहिजे. म्हणजे जोपर्यंत तुमच्या आतमध्ये आग पेटलेली नाही आहे ना, आग जर विझलेली असेल तर तुम्ही विझून जाता. इट इज अ माइंड गेम. म्हणजे तुमचे काय बुद्धी, इंटेलेक्ट, बॉडी, मसल स्ट्रेंथ वगैरे काय नाही. इट इज अ माइंड गेम. आग जर आहे की मला माझा उद्योग मोठा 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 करायचा आहे, कशासाठी करायचा आहे, तर फर्स्ट इज आय एम क्रिएटर ऑफ वेल्थ ऑफ द नेशन. सेकंड, उद्योग असला तर हा पिढ्यासाठी होते. म्हणजे तुम्ही एक फॅसिलिटेटर होता तुमच्या सगळ्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी. नोकरी तसं नाही होत. नोकरी माझी संपली का मग संपलं, ती काही माझ्या मुलाला त्याच्या मुलाला मिळते असं नाही आहे. पण बिझनेस असा मिळतो, तर पुढच्या जनरेशन्सची तुम्ही सोय करून ठेवताय. ह्या अशा अनेक कारणांसाठी तुम्ही बिझनेस करता आणि बिझनेसमध्ये ग्रोथ ही असलीच पाहिजे. स्टॅग्नेशन कधी नसलं पाहिजे. म्हणजे नद्यांचा एक अभ्यास येतो की अनेक नद्या संपल्या. नदी का संपते? तिचा प्रवाह थांबला की नदी संपते. मग ते पाणी सडत जातं आणि मग ते संपत जातं आणि नदी ड्राय होते. नदीचा प्रवाह सुरूच राहायला पाहिजे, तरच ती नदी राहते. नाही तर नदीचा नाला होतो आणि तो संपून जातो. दिस कंटिन्युटी, कन्सिस्टन्सी, इफर्ट्स हे असलेच पाहिजेत. तुमच्या माइंडमध्ये नवीन 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 आयडियाज आल्याच पाहिजेत. आता जो जमाना आहे तो आयडियाचा जमाना आहे. यू शुड बी एबल टू कन्वर्ट आयडिया इन टू बिझनेस. आधीचा होता की यू शुड बी एबल टू कन्वर्ट नॉलेज इन टू बिझनेस. आता आयडियाचा जमाना आहे. आयडिया तुमच्या डोक्यात आल्या पाहिजेत. आयडिया येतात, येत नाहीत असं नाही, पण आयडिया येते आणि ती चालली जाते. यू नीड टू कॅच दॅट आयडिया. आल्याबरोबर ती जर कॅच नाही केली तर ती निघून जाते, दुसरीकडे जाते, तिसरीकडे जाते. पण आयडियाज येत नाहीत असं नाही, आयडियाज प्रत्येकाला येतात. तर त्या टर्मिनल व्हेलॉसिटीचं कन्सेप्ट आपण लक्षात ठेवावं. म्हणजे आपल्याला अनेक बिझनेसेसमध्ये ते सगळे आपले स्पिअर आपणच आखलेले असतात, ते तोडून बाहेर जाता येतात. सॅटर्डे क्लबची एव्ही बघतो आणि त्याच्यामध्ये आपलं जे शेवटचं वाक्य आहे भिडे सरांचं की पॅशन इन द हार्ट अँड फायर इन द बेली. ही कायमस्वरूपी असली पाहिजे, तरच आपण मला वाटतं की जे आपलं जे ऑर्बिट आहे ते ब्रेक करून बाहेर जाऊ शकतो. सर, त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की आपला बिझनेस ऑटो पायलटवरती कसा न्यायचा, आपण नसताना व्यवसाय चालत राहण्यासाठी काय करायचं? एक पुस्तक आहे रिच डॅड पुअर डॅड, आपण वाचलं असेल. तर रिच डॅड काय करतो की हे दोघंही बिझनेस करतात, पण पुअर डॅड हा स्वतःच सगळे कामं करत असतो. काही कोणाला डेलिगेट करत नाही, काही कोणाला असाइनमेंट देत नाही, सांगत नाही. सेकंड लेवल, थर्ड लेवल तो काही तयार करत नाही आणि तो म्हणून पुअर राहतो. आणि रिच डॅड रिच कसा होतो, तर तो टीम्स तयार करतो, त्याच्या सिस्टम्स तयार करतो आणि त्याची कंपनी तो नाही चालवत, त्याची कंपनी सिस्टम्स चालवते. आणि त्या सिस्टम्स चालवणारे माणसं असतात आणि त्याच्या लेवल्स असतात, त्याच्याही टीम्स असतात. तर हा फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्ही सिस्टमने काम करा, ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून काम नका करू. तुम्ही 10 दिवस नसले तरी सिस्टम्स चालू असल्या पाहिजेत आणि ते काम चालू असलं पाहिजे, तर ते काम चालू राहतं. अदरवाईज संपून जातं. एक माणूस शेवटी त्याला लिमिट आहेत, तो आजारी पडू शकतो, त्याला गावाला कुठेतरी जायला लागतं, त्याला आणखी 50 कामं असतात, तो कधी सुट्टी पण घेतो, वॅकेशनवर पण जातो. तर मग तुमचा बिझनेस तुम्ही नसले तर बंद, तर असं नाही चालू शकत. तर तो बिझनेस संपून जाईल. तर म्हणून सिस्टम्स टाकल्या पाहिजेत, SOPs टाकल्या पाहिजेत, ISOकडे आपण गेलं पाहिजे आणि ISO स्टँडर्डायझेशन मानांकन त्याचं आपण आपल्या उद्योगाचं, कंपनीचं करून घेतलं पाहिजे. आणि ह्या सिस्टम्स एकदा स्टँडर्डाईज झाल्या की मग लोक त्या तसे कामं करायला लागतात. मग तुम्हाला सकाळी आल्या आल्या आज दिवसभर काय करायचं हे सांगायची गरज नाही पडत. हे जर तुम्हाला रोज सांगायला लागलं 50 माणसांना, 100 माणसांना, 200 माणसांना, तर तुम्ही नाही सांगू शकत. तुम्ही परेशान व्हाल, हैराण व्हाल.
सिस्टम्स सांगतील त्यालाच समजलं पाहिजे काय करायचं. आणि म्हणून डेलिगेट हे एक मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल आहे. यू शूड डेलिगेट द वर्क. आणि दुसरं त्याचं प्रिन्सिपल असं आहे की यू शूड डेलिगेट बट यू शूड नॉट फॉरगेट. एखाद्याला काम सांगितलं आणि ते झालं असं आपल्या इथे होत नाही. हे काही देशांमध्ये होते. ते देश जपानसारखे प्रगतीवर जातात. एकदा काम सांगितलं की तुम्ही विसरू शकता, ते काम झालेलं तुमच्या टेबलवर दिसेल. पण आपल्या इथे तसं होत नाही. तर त्याला फॉलोअप करायला लागतं. तर फॉलोअपशिवाय आपल्या इथे कामं होत नाहीत. तुम्ही विचारणा केली नाही तर तोही विसरतो, तुम्हीही विसरता. आणि हे कूलली होतं आपल्या इथे. त्याच्यामुळे डेलिगेट बट डोंट फॉरगेट इज द मॅनेजमेंट प्रिन्सिपल. तर ते तुम्ही केलं पाहिजे. येस सर. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आलाय तो आहे कॅश फ्लो मॅनेजमेंटवरती. हो. की खूप जणांना म्हणजे कामं आहेत, कामं करतायत, पण कॅश फ्लोचा प्रॉब्लेम आहे. तर त्याविषयी थोडंसं. धंदा करताना ना आपल्याला पैसे मागणारे खूप लोक असतात. आणि आपल्यालाही असं वाटत असतं की या माणसाने काम केलं, याला पैसे देणे आहे, त्याला देऊन टाका. आणि आपण देत राहतो. पण ॲट द सेम टाईम आपल्याला पैसे कुठून तरी येणं पण असते. तर मग तो म्हणतो सर आज त्रास आहे, या हॉस्पिटलला खर्च झाला, एज्युकेशनची फी भरायला लागली, आणखी काही झालं, ते डिले होतात. इनकमिंग आणि आउटगोईंग हे मॅनेज करणं फार आवश्यक आहे. याच्यात इमोशनल होऊन चालत नाही. तुम्ही प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे. बाबा रे, तुला जर एखादी सर्व्हिस मी दिलेली आहे तर त्याचं पेमेंट तुला करायलाच लागेल. आणि म्हणून त्याच्यात मी एक प्रिन्सिपल जे काढलं आहे की गेट अर्ली पे लेटर. म्हणजे समजा तुमचा दिवसभराची कमाई 1,00,000 रुपये आहे आणि खर्चही 1,00,000 रुपये आहे. 1,00,000 रुपये आले आणि 1,00,000 रुपये गेले. तुमच्या हातात काहीच नाही राहिलं. तर गेट अर्ली 1,00,000 रुपये आले, पण 7 दिवसाचं तुम्ही क्रेडिट घेतलं सप्लायरचं, कॉन्ट्रॅक्टरचं, व्हेंडरचं. 7 दिवसानंतर त्याला दिले तर त्या 7 दिवसाचे 7,00,000 रुपये तुमच्याकडे जमा झाले. म्हणजे युअर कॅपिटल इज ग्रोईंग बाय 7 lakhs. तुम्ही 15 दिवसाचं क्रेडिट घेतलं तर 15,00,000 रुपये तुमचं कॅपिटल ग्रो होईल. हे दीज आर द टेक्निक्स. आणि इमोशन सोडून द्याव्या असं मी मुद्दाम याच्यासाठी सांगतो की जो कोणी आपल्याशी जुळलेला असतो बिझनेसमध्ये, त्याने आपलं काम केलेलं असतं, त्याला आपल्याला पैसे द्यायचे असतात. तर त्याने इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे, तरच त्याला बिझनेस मिळेल, तरच त्याला प्रॉफिट मिळेल. आणि तो जर हँड टू माउथ असला की सर मला पैसे दिले तर मी काम करेन, तर आपण त्याच्यात अडकून जातो. त्याची इन्व्हेस्टमेंट जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत ही इज नथिंग टू लूज. त्याची इन्व्हेस्टमेंट असली म्हणजे ही इज कमिटेड, त्याचे स्टेक्स त्याच्यात लागलेले आहेत. आणि म्हणून ही विल बी मोर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट वर्क. आणि म्हणून त्या माणसाला तुम्ही पे लेटर, पैसे देणं फार सोपं आहे, पण पैसे न देणं म्हणजे देऊ नयेत असं मी म्हणत नाही, पण उशिरा देणं हे फार कठीण आहे. आपण इझी कामं करतो, आपण कठीण कामं करत नाही. तर आपण कठीण कामं केले पाहिजेत. आपल्याला पैसे न देता काम करून घेता आलं पाहिजे. दॅट इज बिझनेस. पैसे देऊन तर कोणी काम करून घेतं. तुमची काय गरज आहे? तुम्हाला एवढं शिकलेलं डोकं लावायची गरज नाही आहे. तो बिनशिकलेला माणूस असेल त्यालाही समजते पैसे द्या, काम करून घ्या. तुमची गरज नाही आहे. तुमचं कौशल्य काय आहे? तर तुम्ही पैसे न देता काम करून घेता आलं पाहिजे. दॅट इज युअर बिझनेस. म्हणजे हा कॅश फ्लो मॅनेजमेंटचा गेम आहे. तुमच्याकडे हातात पैसे या कॅश फ्लोच्या मॅनेजमेंटमुळे राहू शकतात. दॅट इज युअर कॅपिटल. तुम्हाला बँकेकडे जायची गरज नाही. तुमच्या धंद्यातूनच तुमचं कॅपिटल तयार होते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर याच्यानंतरचा आम्ही स्टार्टअपचे शो बघतो, खूप जण सगळेच बघतात. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय असतो बर्नआउट कॅश. तर ती कॅल्क्युलेटेड रिस्क असते. पण ज्यावेळेला एक स्वतःचा बिझनेस, स्वतःच फंडिंग करून माणूस जेव्हा बिझनेस करत असतो तो कॅश बर्न नाही करू शकत एका लिमिटच्या पलीकडे, किंवा मग ती कॅल्क्युलेटेड रिस्क कशी घ्यायची ते आम्हाला माहित नसतं. पण त्याच्याविषयी थोडासा एक प्रकाश टाकला, ती बर्नआउट कॅश किंवा ती कॅल्क्युलेटेड रिस्क कशी घ्यायची. माझं तर प्रिन्सिपल असं आहे की उद्योग करायला पैसे लागत नाहीत. उद्योग हा दुसऱ्यांच्या पैशावरच करायचा असतो. तुमचा पैसा लावायचाच नसतो. तुमची कॅश बर्नआउट होऊच द्यायची नाही.
आणि हे जर करता येत नसेल तर तुम्ही सक्सेसफुल उद्योजक होऊ शकत नाही, असं माझं मी कन्फेशन आहे. आणि माझं पहिलं पुस्तक मी जे लिहिलं, उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा, त्याच्यामध्ये हीच थेअरी मांडली, त्याच्या केस स्टडीज त्याच्यामध्ये दिल्या. आणि मग अनेकांनी मला विचारलं की याचे पुरावे काय आहेत, हे केले असे उद्योग केलेले आहेत, असे माणसं कुठे आहेत. तर मी मग माणसं शोधले महाराष्ट्रातले आणि 23 माणसांवरती तो शो केला. उद्योग करावा ऐसा असं एक दुसरं पुस्तक त्याच्यासाठी लिहिलं. त्याच्यात 23 उद्योग महाराष्ट्रातलेच ते प्रेझेंट केले आणि ज्यांनी शून्यातून उद्योग निर्माण केले, त्यांचा काही पैसा नव्हता, दुसऱ्यांच्या पैशावरच त्यांनी उद्योग केला आणि मोठे झाले, असं दुसऱ्या पुस्तकात आहे. असे पुस्तकं आहेत, तुम्ही वाचा ते. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे सगळं मला सांगणं शक्य होत नाही, पण डोंट बर्न आउट युअर ओन मनी, बर्न आउट समबडी इज मनी. पण तो ते एक कौशल्य आहे की इतरांचा पैसा आपल्याकडे आणायचा कसा. ऑटोमॅटिकली येत नाही, कोणी देत नाही. त्याचा जोपर्यंत तुमच्यावर विश्वास नाही आहे तोपर्यंत तो तुम्हाला देणार नाही. हा विश्वास तुम्ही पहिले जवळच्या माणसांमध्ये निर्माण केला पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे की हा 10 रुपये दिले तर मला 12 रुपये परत करतो. दॅट शुड स्प्रेड ॲज अ वर्ड ऑफ माउथ. मग तिसरा माणूस देतो, चौथा माणूस देतो, असे तुम्ही वाढत जाता. पण यू आर कमिटेड टू फुलफिल सॅटिस्फाय युअर फंडर्स, तर ते तुम्ही केलं पाहिजे. सर यालाच एक लागून छोटासा प्रश्न आहे की आता आमची ती मानसिकता नाहीये आणि ती एखाद्याला उद्यापासून ठरवलं की उद्योग माझा पैसा तुमचा, तर ती मानसिकता जर आणायची असेल त्याला, तर काही एक दोन ट्रिक सांगू शकता की जे लोक अप्लाय करू शकतात. बघा, मी 2 उदाहरणं सांगतो तुम्हाला. सिंधी माणसं जेव्हा 1947 मध्ये पार्टिशन झालं तेव्हा सिंध प्रांतातून भारतात आले आणि ते पळून आले. त्यांच्याकडे अंगावरच्या कपड्यांशिवाय काही नव्हतं, काही पैसे नाही, प्रॉपर्टी नाही, काही कागदपत्र नाही, काय सोनं नाही, काही नाही. ते आले इथे, राहिले, वसले, वाढले. आता मला एकही सिंधी माणूस दाखवा की जो नोकरी करतो आहे. सगळे धंदे करतायत, बिझनेस करतायत. मग हे बिझनेस कसे काय करू शकले? यांच्याकडे पैसे तर नव्हते, यांनी इतरांचा पैसा वापरूनच बिझनेस केला. तर हे स्किल तुम्हाला आणावंच लागतं तुमच्या धंद्यामध्ये. आणि हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही मोठे नाही होऊ शकत, बिझनेस नाही करू शकत. आता शेअर मार्केटचा पैसा हा काय आहे? हा दुसऱ्यांचाच पैसा आहे. बँकांचा पैसा हा दुसऱ्यांचा पैसा आहे. व्हेंचर कॅपिटल, बाकी जितका मार्केटमध्ये पैसा आहे हा सगळा दुसऱ्यांचाच आहे. पैशामुळे काही थांबत नाही आणि पैशामुळे काही सुरू पण होत नाही. असे अनेक लोक आहेत आपल्या इथे ज्यांच्याकडे खूप पैसा आहे पण त्यांना काही बिझनेस नाही येत. पण असेही खूप लोक आहेत ज्यांच्याकडे पैसा नाही आहे, ज्यांना बिझनेस येतो पण त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. तर ही गॅप जी आहे ही फिलअप करणे, दॅट इज बिझनेस. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याचा पैसा तुमच्या उद्योगात आला पाहिजे, जी गॅप आहे ती फिलअप झाली पाहिजे. he should earn whatever is expectation of investment, that he should get fulfilled. तर तो मीटिंग द माइंड्स ते होऊ शकतं, ते मॅचिंग होऊ शकतं ते असं. तर ते कौशल्य आणायला लागतं, ते करायला लागतं आणि तो ॲटिट्यूड असला पाहिजे. तो ॲटिट्यूड महत्त्वाचा आहे, तो इम्पॉर्टंट आहे. आपल्यासोबत साठे सर सुद्धा आहेत. आपण आपल्या वर्धापन दिनाच्या दिवशी सरांना ऐकलेलं आहे. चिंतामणी मोटर्स, आता सगळं तुम्हाला माहितीच असेल, जे मला वाटतं बीबीजीच्या सगळ्या ज्या ॲम्ब्युलन्स आहेत आणि ते सगळं मॉडिफिकेशन ऑफ कार्स आहेत. जीव्हीके पण आहे तुमचं कस्टमर, मोठा कस्टमर जीव्हीके. तर सरांच्या इथून त्या सगळ्या कॅराव्हॅन ते सगळं डिझाईन केलं जातं. सर एक तुमच्याकडे सरांकडनं थोडा वेळ तुमच्याकडे येतो की जसं एक रत्नागिरी आहे, कोल्हापूर सिटी आहे, इथे एखादा माणूस जेव्हा ट्रेडिंग करतो तर इथल्या बाईंग कॅपॅसिटी असते ती छोटी असते. त्याच वेळेला कोल्हापूरचा माणूस खूप जास्त पैसे टाकून सेम मटेरियल खरेदी करत असतो, त्याच्यामुळे त्याचा रेट कॉम्पिटिशन जोरामध्ये होतं. म्हणजे इथल्या माणसाला समजा एखादी गोष्ट तो होलसेलमध्ये समजा 50 रुपयाला घेतोय, तो कोल्हापूरवाला ती 50 रुपयाला विकत असतो. हा ट्रेडिंगमध्ये आलेल्या लोकांचा प्रश्न आहे. तर अशा वेळेला की ज्यांची फंड कॅपॅसिटी जास्त आहे आणि आपली फंड कॅपॅसिटी कमी आहे, तर त्यांच्या विरुद्ध किंवा त्या कॉम्पिटिशनमध्ये विस्टँड कसं व्हायचं? ओके, आता 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग आधी काय करताय, तिथल्या लोकांची गरज काय आहे आणि तुम्ही ट्रेडिंग कमोडिटी तुमची काय आणि तुम्ही कॉम्पिटिशनशी करताय का? होतं काय
बरं, मी हे तुम्हाला काय सांगतो. आता मी कोकणात पण आलेलो आहे. कोकणात आला म्हणजे काय, इथल्या मिरजोड MIDC मध्ये एक युनिट टाकलंय, जानवलीमध्ये एक टाकलंय, लांजाला आता एक 2 एकर जागा घेऊन तिथे आणखी एक कॉलेज चालू करतोय. ते कॉलेज कसलं आहे तर फिनिशिंग स्कूल आहे, अकॅडमी आहे. कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर व्यवसाय चालू करण्याच्या मध्ये इंडस्ट्री रेडीनेस जो लागतो ना, तो तिथे आता आम्ही चालू करतोय. जे पोटेन्शियल, जे टॅलेंट तुमच्यामध्ये आहे ना, ते शहरामध्ये नाही. पण तुम्हाला प्रत्येक गोष्टीत झगडायला लागतंय, संघर्ष करायला लागतं. तो त्यांच्या वाटणीलाच येत नाहीये. त्यांच्याकडे एकच आहे, त्या एजन्सीज त्यांच्याकडे आहेत, पण ते कन्झम्पशन त्यांच्याकडे नाही आहे, ते इथं आहे. तर बल्क क्वांटिटीमध्ये घेत आहेत, स्कीममध्ये उचलत आहेत, 2% इन्सेंटिव्ह घेत आहेत आणि बाकी सगळे इकडे टाकतात. मी कल्याणी ब्रेक्स, एस्कॉट्स वगैरे जो 8 ते 10 कंपन्यांचा मेन डिस्ट्रीब्युटर आहे. जागृत बिगृत वगैरे इथले सगळे जे आहेत प्रायमरी सगळे कस्टमर्स आहेत. ह्या साध्या सोप्या ज्या टेक्निक्स आहेत हे तुम्ही करू शकता. त्या क्वांटिटीला पण जात नाही आहे. एकूण जर रत्नागिरीची लोकसंख्या जर बघितली, मी म्हणून म्हटलं कमोडिटी काय ते मला सांगा, तर ती 1 लाख आहे सर. अच्छा. नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 1 लाख लोकांची लोकसंख्या. आउटस्कटला थोडीशी आणि जर गेलं तर आणि 1 लाख होईल. 2 लाख लोकसंख्येमधली कमोडिटी काय असेल? किराणा मालाचं उद्या जर इथे डीमार्ट आलं तर काय होईल तुमचं? काय कोणाला विकणार आहे तो? आता आणखी 2-4 जर आणखी एक तशा जर कंपन्या आल्या तर त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये हे कुठे ते त्यांचा ब्रेक इव्हन निघून जातो. प्रश्न इथं लोकल माणसांचा आहे. आणि तिकडे लोकसंख्या आहे 40 लाख. त्यांचं स्वतःचं कन्झम्पशन कमीच आहे, तर तिथे कॉम्पिटिशन पण आहे. तो इकडे येतोय. इथलं लिव्हिंग स्टँडर्ड जर बघितलं आणि इथलं पॉप्युलेशन बघितलं, जर तुम्ही कमोडिटी बघितलं, तर जे काही माणूस इथे विकतोय ना, त्याच पद्धतीने तुम्ही जर तिकडे विकलात. सांगलीच उदाहरण देतो, सगळ्यात चांगल्याने 2च मिनिटात देतो. सांगलीचा माणूस ज्यावेळी पुण्यामध्ये एंट्री करतो तो कात्रज घाटातनं करतो. कात्रज घाटातनं एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा धनकवडी लागतं. डावीकडे बघाल तर प्रचंड मोठं साम्राज्य आहे, ते सगळं भारती हॉस्पिटल आहे. 18-20 तिथे पॅरामेडिकल कॉलेजेस आहेत, त्यांचे सगळे इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे आहेच. ते भारती हॉस्पिटल आणि कॉलेजेस सगळे जे आहेत ना, ते कुणाचे आहेत? ते पतंगराव कदमांचे. ते सांगलीत आहेत, सांगलीतच राहतात. आणि म्हणजे आता त्यांचा मुलगा विश्वजित वगैरे. तुम्ही थोडंसं आतमध्ये सिटीत जाता तर लोक रांगेत उभं राहून बाकरवडी घेतात. कोणाची आहे ते? चितळींची. राहतात कुठे? सांगलीतच राहतात. जरा तिथनं बाहेर तुम्ही जाता आणि त्या पिंपरी चिंचवडला जाताना गरवारे नायलॉन, गरवारे रोप्लास बिप्लास सगळं लागतंय. ते आबासाहेब गरवारे कुठले? सांगलीचेच. त्यांचं गरवारे कॉलेज वगैरे सगळं सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. तिथनं तुम्ही जाता नाशिकच्या दिशेला तर तुम्हाला चाकण बिकणला सगळं लागतं. तर भारत फोर्ज वगैरे सगळं जे आहेत, कल्याणी बिल्ले आहे, ते बाबासाहेब कल्याणी, निळकंठ कल्याणची घरं सगळी सांगलीमध्ये. पुढची पिढी तिथे राहत असेल. आणि उरलेला जो भाग आहे तिथं सगळे किर्लोस्कर ब्रदर्स आहे. किर्लोस्करवाडी सांगलीतच आहे. आणि त्यातनं परत तुम्हाला काय दागिने घ्यावेसे वाटले तर पुणा गाडगेट, पेन गाडगेट सांगलीचेच आहेत. म्हणजे ही लोक, सांगली पॉप्युलेशन किती? 6.5 लाख. 6.5 लाख लोक वस्तीचं अख्खं पुन्हा त्यांनी व्यापलंय. तिथनं पैसा तिथे येतोय आणि इन्फ्रास्ट्रक्चर तिथे होत आहेत, रिसोर्सेस डेव्हलप करतायत आणि बाजारपेठ त्यांना मुंबई पुण्याची मिळते. आपण करू शकतो की नाही? आपणच करायला पाहिजे की नाही? कमी लोकसंख्या असल्याचे फायदे पण जास्त आहेत. लिव्हिंग स्टँडर्ड कमी असल्याचे फायदे खूप जास्त आहेत. तो 1 आणि 2% सुद्धा तुम्हाला त्या व्हॉल्यूमला गेल्यानंतर पैसा मिळवून देऊ शकतो. तो तुमच्याकडे येऊन कॉम्पिटिशन करेल तर काही काळजी करू नका. ते अफजल खानाला कसं त्यांनी प्रतापगडावर बोलून मारलं की नाही, तसं तुम्ही शिवाजी महाराजहून जर शाळेत गेलात त्या कोल्हापूरच्या लाल किल्ल्यात तर त्याची पण बोटं छाटून आणू शकता. काही काळजी करायचं काही कारण नाही. हा माइंडसेट आहे फक्त. काय वाटतंय? हा प्रश्न त्याच्यात अजून काही कोणाला विचारायचं आहे का? त्या सेम प्रश्नाच्या रिलेटेड आपण पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी मला वाटतं उत्तरं मिळाली असतील. आणि अजून काही असेल तर सर्वांना पर्सनली भेटून विचारा. इथे विचारायला प्रॉब्लेम वाटत असेल तर. त्याच्यानंतर जो प्रश्न आहे तो म्हणजे व्हॉट इज ब्रँड, आणि जेव्हा छोटासा उद्योग असतो त्याने स्वतःचा ब्रँड कसा निर्माण केला पाहिजे? तुमचं काय कल्पना आहेत ब्रँडबद्दलच्या? लोगो, त्याचं काही डिझाईन, आर्टवर्क काय सांगू शकाल? ते मान डोललेले खूप जोरजोरात. हा, ओके. तुम्ही आता आपल्या त्या मुलांबद्दल आपण घेऊ, तुमच्याबद्दल पण घेऊ. जर तुम्ही असं खूप ॲड्स वगैरे बघता, ब्रँडेड सगळ्या कंपन्यांच्या ॲड्स बघता आणि एखाद्या दुकानात जाता आणि प्रत्यक्ष खरेदीची ज्यावेळी वेळ येते तर खरेदी करताना हे सगळे ब्रँड आठवतात का तुम्हाला? आठवतात का? का घरात आल्यानंतर म्हणता अरे हे काय घेतलं, त्यापेक्षा त्या ब्रँडचं का नाही घेतलं? त्या क्षणी तिथं जे काही घडतं तो जो तुम्ही एक्सपिरियन्स घेता, बाईंग एक्सपिरियन्स, तो फार महत्त्वाचा आहे. आणि मग तो बाईंग एक्सपिरियन्स तुम्ही घेता, घरी येता, ते वापरता आणि तुम्हाला चांगला अनुभव मिळतो
आणि मग त्याच्याबद्दल तुम्ही बोलायला लागता. तो ब्रँड असतोच असं नाही. मी ऐकतो की नायकेबद्दल ऐकतो, पिमाबद्दल ऐकतो, आदिदासबद्दल ऐकतो, सगळं ऐकतो, आणि मल्टी ब्रँड शॉपमध्ये गेलं तर एखादी शूज मला इतके आवडतात, ऑफर असते, सगळं असतं, तो भर भरून बोलतो, ते मी घेऊन येतो. तरी नायके बेके बाटा बिटा मला काहीच आठवत नसतं, रेड शिप वगैरे आठवत नाही. वेगळेच काहीतरी मी घेऊन येतो आणि हे काय घेतलं, असं काय, नाही मस्त आहेत, आणि मीच त्याचं कौतुक करायला लागतो, ते का चांगले आहेत, ते का छान आहे, ते घातल्यावर मला चालताना कसं मस्त वाटलं, आणि मला ते बाटाच्या ह्याच्यात असा अनुभव आला होता, तसा आला होता. तो ब्रँड कोण एस्टॅब्लिश करतोय? मीच करतोय. मीच तसा ब्रँड अँबॅसेडर होता. तर ब्रँड ही खूप अशी ट्रिकी गोष्ट आहे. प्रमोशन करताना जे काही गोष्टी वापरतात आणि तुमचा प्रत्यक्ष अनुभव, तो शब्द अगदी योग्य वापरला, तुमचा ओन एक्सपिरियन्स काय सांगतोय, तुम्ही त्याची ॲडव्होकेसी कुणाकडे करता आणि तुमचं ऐकून लोक ते घेतायत, असं जर तुम्ही इन्फ्लुएन्शियल असाल, दॅट इज अ ब्रँड. तुम्ही स्वतः ब्रँड असता, हावडे आज ब्रँड आहे म्हणजे काय, सर सगळीकडे जाऊन सांगतात. लोक त्यांचा अनुभव ज्यावेळी शेअर करतात त्यावेळी ह्या गोष्टी घडतात. तो अनुभव, तो ट्रस्ट जो लोक सांगतायत, तुम्ही तुमच्याबद्दल काय सांगता इज नॉट ब्रँड, लोक तुमच्याबद्दल काय सांगतायत, तो एक्सपिरियन्स जो काही आहे, तो ट्रस्ट काही, दॅट इज ब्रँड. सर मला असं वाटतं की मी काही सांगायचं नाही, बरोबर. चलो थोडा काही विचारायचं ब्रँड संदर्भामध्ये. येस, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. की सरांनी हा प्रश्न हा केला होता की आपल्या प्रोडक्टची डिमांड कशी क्रिएट करायची. कारण आम्ही बऱ्याच असं म्हणजे वेगवेगळे क्लिप्स बघतो किंवा शॉर्ट्स बघतो, त्याच्यामध्ये आम्ही असं ऐकतो की लोक वेगवेगळे ट्रिक्स वापरतात आपल्या प्रोडक्ट विषयी डिमांड क्रिएट करायला. तर ती डिमांड कशी क्रिएट पण हे बेसिक आहे ना व्यवसायाचा, डिमांड आणि सप्लाय. तुम्हाला डिमांड क्रिएट करता यायला पाहिजे की नाही. म्हणजे संधी मिळाली नाही तर संधी निर्माण करता यायला पाहिजे. संधी मिळाली तर संधीचं सोनं करायचं तर आहेच. सर म्हणतील त्यात तुमचं स्किल काय, संधी आली तुम्ही ते केलेत, त्या कॉम्पिटन्सी तुमच्याकडे होत्या, पण संधी नव्हती तर संधी निर्माण कशी करणार. आणि व्यवसाय म्हणजे बाकी काही नाही आहे. सो व्यवसाय म्हणजे बाकी काहीही नाही. तुम्हाला समाजामध्ये वावरताना ज्या गोष्टी उणिवा जाणवतात, दोष जाणवतात, त्रुटी जाणवतात, त्याच्या गॅप असतात ना, त्या जर तुम्ही भरून काढू शकलात आणि त्याचा जर तो लोक तुम्हाला मोबदला देत असतील, इफ यू ॲड द व्हॅल्यूज अँड पीपल सी द व्हॅल्यू अँड दे पे फॉर दॅट, इफ दे डोंट पे फॉर दॅट तो इट इज नॉट अ व्हॅल्यू. अशा कुठल्या गोष्टी असतील की व्हॅल्यू तुम्हाला क्रिएट करता येईल. फॉर एक्झाम्पल हे आता दिलेलं आहे, याच्यात कशी व्हॅल्यू क्रिएट होणार आहे. याच्यावरती एखाद्याचं सिग्नेचर आली तर हावडे सरांची, आणि हावडे सरांना मानणारा जो मोठा ग्रुप आहे त्यांना जर हे जर दिलं तर, जे सरांचे सप्लायर आहेत ना त्यांना जर हे द्यायचं की सरांची सिग्नेचर याच्यावरती आहे, आणि जे 5 कोटीच्या वरती जे त्यांना सप्लाय करतात ना सिमेंट वगैरे, तर त्यांच्या अॅन्युअल फंक्शनला हे जर दिलं सरांची सही असलेलं आणि त्याची किंमत जर 5,000 असेल तर सर घेतील का काय तुमच्या हस्ते नाही ते, आणि नेऊन ठेवतील तिथे कॅबिनमध्ये ठेवतील की नाही, आणि तुम्हाला ज्यावेळी बोलवतील त्यावेळी पुढे पुढे ठेवतील, सर ते तुमच्या सहीच आहे बरं का, तुमच्या सहीच आहे, हे 5,000च आहे. असे 500 तरी तुमचे सप्लायर असणार जे तुमच्यावर श्रद्धा ठेवतात. त्याच्यावरती भिडे सरांचे जर सिग्नेचर असतील त्याची काय किंमत असते, बरोबर, दॅट इज अ व्हॅल्यू. तुम्हाला ती गरज निर्माणच करावी लागते. एकदम सगळ्यात चांगलं उदाहरण करोनाच्या काळात आपण सगळ्यांनी बघितलं. एक संकट आलं, लोकांच्या गरजाच बदलल्या, आणि ती गरज ज्याने ओळखली ते पीपी किट, ग्लोव्ज, बीज, मास्क, हे ते हँड सगळे श्रीमंत झाले. म्हणजे करोना आल्यावरती आम्ही सगळे घरामध्ये बसलो आणि काही घराच्या बाहेर पडले, 4 लोक गोळा केले आणि कोणी त्यांना ते काय वाटेल ते तयार केलं आणि विकलं, आणि आम्ही ते घेत आलो आणि त्यांनी नोटा छापल्या, प्रचंड श्रीमंत झाले. त्यामुळे संकट हे येण्यासाठी असं आहे की जे सगळे प्रस्थापित असतात ना ते सगळे विस्थापित होऊन जातात. ते इव्होल्युशन सतत महत्वाचं आहे. तुम्हाला अशी काही संकट मानवनिर्मित आणायला पाहिजेत, काही नॅचरल कॅलॅमिटीज असल्या पाहिजेत, त्याच्यात संधी शोधत राहायला पाहिजे, मग डिमांड वाढत आहे. बॉडी शॉप अचानक आलं एकदम, बरोबर आहे की नाही. टिप्स अँड टोज हे ते सगळे होतेच ना. नाही का काय गेलं सर त्याचं ओव्हर सबस्क्रिप्शन 37,000 पट झालं. 10 कोटीचा ब्रँड नव्हता तो 2700 कोटीला त्यांनी विकला. नाही का हा हाईप आहे ना, हा हाईप आहे, हा इमोशनल आहे सगळं, आणि सगळे इमोशनल ट्रान्झॅक्शन्स. वी आर ह्युमन बिईंग्स, सो वी डील विथ ह्युमन्स, वी डील विथ फिलिंग्स. आणि त्या फिलिंग्समध्ये इतकं काय 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 घडतंय. आणि तुमच्या बाबतीतल्या सगळ्या जाहिराती बघा, 90% तर नुसत्या त्या हेअर ऑइल, हे लिपस्टिक, टिप्स अँड टोज वगैरे सगळं जे काही आहे ते सगळे इमोशन्स आहेत. त्याच्यावरती आतापर्यंत गोरी गोरी फेम चाललं, इतके वर्ष फेअर अँड लवली चाललं, हे सगळे जे आहे ना हे डिमांड आणि सप्लायवरती आहे. त्याचं ते उत्तर आहे. प्रत्येक मुलीला वाटतंच ना आपण गोरं असावं, कांती एकदम नितळ असावी, केस लांबसडक असावेत, ही अजूनही गरज आहे ना.
ही अजूनही डिमांड आहे की नाही या प्रोडक्टची? मी अजूनही एखाद्याला पकडलं आणि त्याला सांगितलं की असं मला फॉर्म्युलेशन करून दे आणि मी ते जर बाजारात आणलं तर पुन्हा खपेल की नाही? त्याच्याकडनं मी केलं फक्त, आणि पुन्हालाही जर तर सांगितलं आणि त्यांनी वापरलं आणि परत 10 लोकांना सांगितलं तर काय होईल? म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये आली. खूप गॅप आहे अजून. भारत इतकी मोठी बाजारपेठ आहे ना की बाहेरची लोक उड्या मारतायत, इथं येत आहेत, श्रीमंत होत आहेत, आणि आपण काहीच करत नाही आहे. आपण फक्त ग्राहक आहोत. यानंतर सरांसाठी प्रश्न आहे की आपण अणुशास्त्रज्ञ होतात, म्हणजे नोकरी करत होतात, आणि तिथून तुम्ही व्यवसायामध्ये आला, तर एक नोकरी टू बिझनेसमध्ये, आणि ते सुद्धा आता इतकं मोठं आपला ब्रँड आहे, इतकं मोठं नाव आहे, तर हा प्रवास कसा घडला? कोणत्या पॉईंट ऑफ टाइमला वाटलं की आता इथे थांबून आपण बिझनेसमध्ये जाऊया? कारण आपल्याकडे सुद्धा खूप लोक नोकरीमधून बिझनेसमध्ये येत आहेत, बरोबर. आणि बऱ्याच लोकांचं असतं बॉस बोलला म्हणून मी चाललो. मी जरा वेगळ्या वातावरणात होतो. मी आय वॉज एन्जॉईंग माय सायंटिफिक पॅशन. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये 27 वर्ष मी ॲज ए सिनियर न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणून काम केलं, आणि मी सगळेच कामं केले. थिअरॉटिकल केले, एक्सपेरिमेंटल केले, ॲनालिटिकल केले, प्रॅक्टिकल इश्यूज जे रिअल पॉवर प्लॅन्टला फेस करावे लागतात त्याचे सोल्युशन्स काढून दिले. आय वॉज एन्जॉईंग माय सायंटिफिक पॅशन. हा आमचा फॅमिली बिझनेस होता, आणि माझ्यापेक्षा छोटा भाऊ होता, तो सांभाळायचा. पण अनफॉर्च्युनेटली एका ॲक्सिडेंटमध्ये त्याची डेथ झाली, आणि मग टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी, आणि तिची फॅमिली प्राईड होती, टू सेव्ह दॅट फॅमिली प्राईड, आय हॅड टू टेक व्हॉलंटरी रिटायरमेंट फ्रॉम माय बिझनेस. बिझनेस आम्ही दोघांनी सुरू केलेला होता. आय वॉज अवेअर ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन्स, ऑल द डील्स, आणि मी आल्यानंतर मग ते सुरू केले ह्याचे, आणि तो व्यवसाय सुरू झाला. अनेक जण मला विचारतात की BRC सायंटिस्ट आणि बिझनेस, तर हे कसं काय शक्य होतं? तर BRCची एक स्ट्रेंथ मी नेहमी सांगतो की तिथे ना काही असे क्रिटिकल प्रॉब्लेम्स जर आले तर त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी बऱ्याच जणांना एकत्र केलं जायचं, आणि ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्स व्हायचे. म्हणजे यू आर स्टॉर्मिंग युअर ब्रेन, बंबार्डिंग युअर ब्रेन, कम आउट विथ द सोल्युशन. आणि ते एक जे सेशन असायचं आणि ते रेग्युलर असायचं, तर त्याच्यामुळे यू गेट दॅट माइंडसेट टू फेस द सिच्युएशन, to come out with a solution and succeed in resolving the issues, resolving the problem. तर त्या ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्सचा मला खूप उपयोग झाला व्यवसायामध्ये. आणि व्यवसायामध्ये मी होतोच, फुल टाईम नव्हतो, पार्ट टाईम होतो. आय वॉज अवेअर ऑफ ऑल द थिंग्स. तिथून मग पुढे घेतलं ते. ह्या तुमच्या बोलण्यावरूनच आपल्या थिंक अँड ग्रो रिचमध्ये कन्सेप्ट आहे मास्टर माइंड, की आता जेव्हा छोटे छोटे व्यवसाय काही सगळी स्वतःची लढाई फक्त स्वतः करतायत, की आपली कोणाला विचारत नाही. पण हे मास्टर माइंड एक जरी छोटा व्यावसायिक असेल तर त्यानं त्याच्या व्यवसायामध्ये किंवा त्याच्या ह्याच्या लाईफमध्ये कसं आणता येईल त्याला? अगेन इट इज अ गेम ऑफ माइंड. माइंड गेमच आहे तो. आता एक मी माउंटेनिअरिंग पण केलेलं आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्पला मी गेलेलो आहे, आणि आयलँड पीकवर मी गेलेलो आहे. तर एव्हरेस्टवर नाही गेलो, पण माझ्या त्या आमच्या माउंटेनिअरिंग ग्रुप आहे पुण्याचा, गिरीप्रेमीचा, त्यातले 12 जण एव्हरेस्ट टॉपवर गेलेले आहेत. त्यांच्याशी जेव्हा मी बोलतो तेव्हा त्यांचं म्हणणं असं येते की एका स्टेजपर्यंत, एका हाईटपर्यंत तुम्ही चालत असता, म्हणजे इट इज अ फिजिकल ॲक्टिव्हिटी. पण एक पॉईंट असा येतो त्या सगळ्या ट्रॅव्हलमध्ये की तिथून तुमची बॉडी गिव्ज अप. तुमचं माइंडच ते त्याच्या पुढे तुम्हाला नेऊ शकतं. म्हणजे हा किती उंचीचा भाग असेल हा डिफरंट, इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. पण एक पॅच असा येतो की तो माइंड गेमच असतो. तो माइंड गेमच तुम्हाला घेऊन जातो. तुमच्या शरीराला काही कळत नाही तुम्ही कुठे चालले, काय चालले. वेन यू रीच द टॉप then it realizes yes I have achieved it, and then you start descending. तर बिझनेसमध्ये असंच असतं. म्हणजे एक माइंड गेम असतोच, आणि तो माइंड गेम तुम्ही ठेवायचाच. बाकी सगळं बाजूला, पण माइंड गेम एका बाजूला असतो. तो माइंड गेम चालू ठेवायचा.
स्पेशलिस्टमधला शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही ऍडव्हेंचर बरेच केलेले आहेत आणि एक तुम्ही छान ऍडव्हेंचर सांगितलं की मी निवडणूक पण लढलो, तो पण एक ऍडव्हेंचरच होता. हो हो तर थोडंसं त्याच्याविषयी आणि तुम्ही साई संस्थानाचे अध्यक्ष होता हो. आणि खूप वेगवेगळे तुम्ही उपक्रम केलेत, तर त्याबद्दल थोडंसं. बरोबर. त्याच्यामध्ये मला काय जो प्रश्न त्याच्या उत्तर मी तुमच्या ऐकली त्याच्यामधनं की कोंबडा आधी की अंडा आधी, की त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही एकामध्ये छान हे केलं आहे की देवस्थान मोठं असतं, गाव बरंचसावरती गलिच्छ असतं आणि तुम्ही त्याच्यामध्ये संपूर्ण शिर्डीला स्वच्छ करण्यासाठी 5 कोटी रुपयाचा फंडिंग केलं आणि त्याच्यानंतर देशातली 2 नंबरची सिटी, सर्वात स्वच्छ सिटी म्हणून त्या ह्याला 15 कोटीचा अवॉर्ड पण मिळाला. तो हा बराचदा प्रश्न असतो ना की म्हणजे हा याच्यामध्ये पण तोच विषय आहे, कोंबडा आधी की अंडा आधी आहे, की जेव्हा तुम्ही ते तेवढं पुटअप केलं त्यानंतर तेवढे रिझल्ट आले, तर थोडंसं त्याच्याविषयी. बरोबर. शिर्डीला माझा जो अनुभव होता तो खूप डिफरंट होता. म्हणजे बेसिकली आम्ही न्यूक्लिअर सायंटिस्ट आणि शिर्डीचं संस्थान इज ए स्पिरिच्युअल प्लेस. तर अनेकांच्या माइंडमध्ये एक कन्फ्लिक्ट असतो. सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी दे आर कॉन्ट्राडिक्टरी टू इच अदर असा अनेकांचा एक माइंडसेट असतो. पण म्हणजे माझा स्पिरिच्युअलिटीशी तोपर्यंत संबंध नव्हता, तिथे गेल्यानंतरच संबंध आला. बट आय रिअलाइज्ड इज की सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर, दे आर नॉट कॉन्ट्राडिक्टरी टू इच अदर. एक आईन्स्टाईनचं वाक्य माझ्या वाचनात आलं. आईन्स्टाईन सेड, वेअर सायन्स एंड्स स्पिरिच्युअलिटी बिगिन्स. स्पिरिच्युअलिटी इज मच अबोव द सायन्स. सायन्स डज नॉट हॅव ऑल द आन्सर्स. स्पिरिच्युअलिटीमध्ये सगळ्या आहेत की नाही मला माहिती नाही, पण आणि स्पिरिच्युअलिटी इज व्हेरी ओल्ड, व्हेरी मॅच्युअर्ड. सायन्स, मॉडर्न सायन्स जे आहे त्याला 400-500 वर्षाचा इतिहास आहे, त्याच्यापेक्षा जास्ती नाही. आता आपल्याकडे वेदातही सायन्स होतं वगैरे, ते सगळे लोक बोलतात वेदिक सायन्स विन्स, पण मॉडर्न सायन्सचं एज जे आहे ते 400-500 वर्षाचं आहे. स्पिरिच्युअलिटीचं एज जे आहे ते हजारो वर्षाचं आहे. आणि शिर्डीमध्ये गेल्यानंतर आय डीड माय वर्क विथ स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी काय म्हणते की यू सरेंडर, नथिंग एल्स. म्हणजे हे तुम्ही करताय, हा करता भाव तुमच्या मनामधून तुम्ही काढला की स्पिरिच्युअलिटी तुमची सुरू झाली. हे मी नाही करत आहे, हे माझ्याकडनं ॲज ए आय एम ए इन्स्ट्रुमेंट. इट इज गेटिंग डन थ्रू मी ॲज अन इन्स्ट्रुमेंट. म्हणजे मी तो भाव काढून टाकला माझ्याकडनं, तर स्पिरिच्युअलिटी बिगिन्स. आणि मग तिथे खूप गोष्टी मी करू शकलो शिर्डीमध्ये. द साई वे नावाचं एक पुस्तक आहे, ते मी लिहिलं. साई सेवा नावाचं एक पुस्तक लिहिलं. टेम्पल मॅनेजमेंट नावाचं एक पुस्तक लिहिलं. हे सगळे ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत. साई वेमध्ये मला जे अनुभव आले आणि जी कामं केलीत ती सगळी मी त्याच्यात मांडलेली आहेत. म्हणजे एक अनुभव फक्त सांगतो. म्हणजे मी मला वाटतं 2011 असेल, शिर्डीला गेलो होतो. माझ्या मोठ्या मुलाचं लग्न झालं होतं. त्याच्या मिसेसला, माझी मिसेस आणि मी असे 4 जण आम्ही गेलो होतो. आणि असे जनरल रांगेत लागून दर्शनाला आम्ही गेलो आणि गर्दी खूप होती. तर धक्काबुक्की, लोटालोटी हे सगळे ते प्रकार चालूच होते. बाय द टाईम वी रीच्ड समाधी, तर तिथून मग ती लोटालोटी ती वाढली आणि आम्ही मंदिराच्या त्या गाभाऱ्याच्या बाहेर फेकल्या गेलो. माझं दर्शन काही झालं नाही. तर मी मिसेसला सांगितलं की आता ही माझी शेवटची शिर्डीची ट्रिप आहे, त्याच्यानंतर मी काही शिर्डीला येणार नाही. आणि मी शिर्डीला गेलो पण नाही. वन फाईन मॉर्निंग आय गॉट ए कॉल फ्रॉम ऑनरेबल फडणवीस साहेब की भेटायला या. मी भेटायला गेलो आणि त्यांनी मग सांगितलं की असं असं आम्ही तुमच्याबद्दल विचार करतो आहे की तुम्ही चेअरमन म्हणून जबाबदारी त्याची घ्यावी. मी साहेबांना माझा अनुभव सांगितला. मी म्हटलं की असं असं माझ्यासोबत झालेलं आहे आणि मी तर बाबांना सांगून आलो आहे की मी आता येणार नाही. तर ते हसले आणि ते म्हणाले की बघा, बाबांचं बोलावणं आलं असेल, बाबांचे मार्ग असेच आहेत. आणि तेवढा तो संकेत घेऊन मी शिर्डीला गेलो.
आणि मी जर गेलो, मला काही माहिती नव्हतं शिर्डी म्हणजे काय, संस्थान म्हणजे काय, संस्थांचे कामं किती मोठा व्याप आहे वगैरे, मला काही माहिती नव्हतं. तर म्हणजे तो माझा स्वभाव, ॲडव्हेंचर हा जो आहे, आय डिफाईन्ड ॲडव्हेंचर ॲज मुवमेंट फ्रॉम अननोन टू नोन. आता एखादं काम करत असताना तुम्ही समजा सिनेमा पाहायला जाता, तर आपण काही त्या सिनेमाची सगळी स्टोरी वाचतो आणि मग सिनेमा पाहायला जातो, सिनेमाची सगळी माहिती घेतो, असं करत नाही. टिल यू वॉच द मूवी इट इज अननोन फॉर यू. वॉच केल्यानंतरच मग तुम्हाला ती नोन होते. हे ॲडव्हेंचरच आहे. म्हणजे तुम्हाला माहीत नसतं एव्हरेस्टवर काय आहे, कसा रस्ता आहे, काय होणार आहे, कशी हवा येणार आहे, कसा ऑक्सिजन असेल. सो इट इज अ जर्नी फ्रॉम नोन टू अननोन. अननोनमधली जर्नी इज अ ॲडव्हेंचर. शिर्डीलाही माझ्यासोबत तेच झालं, पण आय कुड डू सो मेनी थिंग्स इन शिर्डी. 30-35 इनिशिएटिव्स त्याच्यामध्ये केले. त्यातला 2 फक्त सांगतो आणि त्या पुस्तकात सगळे मी मांडलेले आहेत. एक मी असं केलं की तिरुपतीला जेव्हा आपण जातो तेव्हा केशदान केलं जातं. तिथे त्याला महत्त्व आहे. इट इज अ रिच्युअल अँड इट हॅज अ स्पिरिच्युअल त्याला मान्यता आहे. तर तिरुपतीला केशदान, तसं शिर्डीला रक्तदान. तसं तुम्ही आल्यावर रक्तदान केलं पाहिजे अशी भक्तांना अपील मी केली. माय असेसमेंट वॉज की रोज 50-60 हजार लोक येत आहेत, त्यातल्या 1% लोकांनी जरी रक्तदान केलं तरी 500 लोकांचं रक्तदान होईल. आणि मग मी त्यांना अपील केल्यानंतर तो विषय धीरे धीरे लोकांकडे गेला. रोज 15-20 लोक दान करायला लागले. मग मी त्यांना एक सर्टिफिकेट दिलं, बाबांच्या फोटोचं, संस्थांच्या नावाचं, सही शिक्क्याचं. आणि ते सर्टिफिकेट घेऊन तो डायरेक्ट बाबांच्या दर्शनाला जाऊ शकतो अशी व्यवस्था केली. त्याला रांगेत लागायची गरज नाही. आणि मग तो एक धीरे धीरे वर्ड ऑफ माउथ पसरत गेला भक्तांमध्ये आणि त्याची संख्या वाढली. तर ती इतकी वाढली की 200 लोक रोज रक्तदान करायला लागले. आणि मग ब्लड बँका अपुऱ्या पडायला लागल्या. तर मी महाराष्ट्रातल्या 25 ब्लड बँकांना इन्व्हाइट केलं. त्यांना दिवस वाटून दिले आणि त्यांना म्हटलं की तुमची ती सगळी व्हॅन घेऊन या, इथे रक्त संकलित करा आणि तुमच्या इथे घेऊन जा. तर 25 ब्लड बँकांना रक्तपुरवठा मी महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी शिर्डीतून सुरू झाला. आता ही एक म्हणजे मुवमेंट झाली. दुसरं मी केलं की साईबाबांच्या समाधीवर 3.5 टन फुलं रोज अर्पण केली जायची. तर मी म्हटलं या फुलांचं होते काय, तर दुसऱ्या दिवशी ते कचऱ्यात फेकली जायची. म्हणजे भक्ताच्या ज्या भावना असतात त्या फुलं अर्पण करताना त्याचा अनादर होत होता. तर म्हटलं याच्यातून काहीतरी केलं पाहिजे. तर मी अनेक NGOजला इन्व्हाइट केलं आणि त्यांना प्रश्न टाकला की याचं काय करता येते. तर काहींनी त्यातून अगरबत्ती करता येते, उदी करता येते, काय ते गुलकंद करता येते, अत्तर करता येते, असे वेगवेगळे काढले. आणि मग असं ठरलं की अगरबत्ती आपण याच्यातून करू. आणि एका NGOला काम दिलं. त्याने ते सगळे फुलं घेऊन जायचे, ते सुकवायचे, त्याच्या पाकळ्या करायच्या, त्याची पावडर करायची आणि काठीला ते ग्लू करून लावायचे. अगरबत्तीचे पाकिटं तयार करायचे. रोज 5,000 पाकिटं असे तयार झाले. 30 रुपयाला एक पाकिट. त्यांना एक आउटलेट दिलं मंदिरातच विक्रीसाठी आणि भक्तांना सांगितलं की हे समाधीवरच्या फुलांची अगरबत्ती आहे. तर लोक ते प्रसाद म्हणून हातोहात घेऊन जायला लागले. तासाभरात त्या सगळ्या रोजच्या 5,000 पाकिटं संपायला लागले. 30 रुपयाला एक पाकिट म्हणजे 1.5 लाख रुपयाची अगरबत्ती रोजची झाली. वर्षाला 5 कोटी रुपयाचा हा बिझनेस झाला. त्याच्यात 200 महिलांना रोजगार मिळाला आणि मंदिराला 10% म्हणून 50 लाख रुपये मिळाले. आणि भक्तांच्या भावनेचा जो अनादर होत होता तो थांबला. कचऱ्यात नाही गेली फुलं, त्याचा उपयोग झाला. अशा अनेक इनिशिएटिव्ह मी तिथे घेतले. तुम्ही जर ते द साई वे नावाचं पुस्तक आहे, ते साई सेवा नावाचं पुस्तक आहे, मराठीत आहे. साई वे इंग्लिशमध्ये आहे. याच्यात ते मांडले जातील असे. आणि ॲडव्हेंचर स्वभाव असला पाहिजे असं मला वाटतं. काही तर थ्रिल असलं पाहिजे लाईफमध्ये. थ्रिलच नसेल, आपली सरळ गाडी चालू आहे, एका रूटवरच रुटीनमध्ये आहे, तुम्हाला काही त्याच्यात चेंज नाही लाईफमध्ये, तो डलनेस तुमच्या लाईफमध्ये येणार. नवीन नवीन गोष्टी आपण शिकत गेल्या पाहिजे, करत गेल्या पाहिजे.
यू शुड नॉट हॅव एनी फिअर ऑफ मुव्हिंग फ्रॉम नोन टू अननोन. अरे मला माहीत नाही, मी कसं करू ते. आता अनेक गोष्टी तुम्हाला माहिती नव्हत्या, तुम्ही केल्या म्हणून तुम्हाला माहिती झाल्या. प्रत्येक गोष्ट तुम्ही केव्हा तरी पहिल्यांदा करताच. तर यू शुड रिमूव्ह दॅट फिअर ऑफ मुव्हिंग फ्रॉम नोन टू अननोन, अँड दॅट इज द वे ऑफ ट्रॅव्हलिंग अँड ॲडव्हेंचर मेथड्स. येस सर. आपण ऑलमोस्ट शेवटाकडे येतो, पण तत्पूर्वी अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल. सर बघा, तुम्ही आता त्या पद्धतीने ॲडव्हेंचर हा विषय मांडला. थोडासा प्रवास माझाही तसाच आहे. कारण मी 2011 मुंबई सोडून आलेलो आहे. बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचा आहे, काम माझं ॲग्रिकल्चरमध्ये. पण नारळ ह्या विषयामध्ये कोकणामध्ये तेवढं फारसं लक्ष दिलं जातं. बरोबर. नाहीतर पिकामध्ये मी आता काम करू. आणि तुम्ही एक मुद्दा एक मांडून गेलात की तुमचं एक विजन पण असलं पाहिजे. त्याच पद्धतीने माझं एक विजनही ठेवलं आहे. मला आता हे काम करताना 11 वर्षात पदार्पण आहे, त्याच्यामुळे 11 वर्ष पूर्ण 10 वर्षापर्यंत झाली पाहिजे. बरोबर. मी माझा मेन फोकस ठेवला की एक इंडस्ट्री इथे उभी करायची नारळावर आधारित. कारण नारळावर आधारित असे कोणतीही इंडस्ट्री नाही आहे. बरोबर. आता मगाशी आपलं बोलणं झालं की पानापासून ते मुलांपर्यंत पूर्ण झाडाचा वापर केला जातो प्रोडक्शनचा. बरोबर. आणि त्याच बेसवर आपण हे करतो. म्हणजे कोरोनासारख्या काळात सुद्धा मी इथे स्थिर राहिलो, कारण हा माझा मेन फोकस आहे. बरोबर. आणि नारळ पारपी आणि या सगळ्यांचा आपण एक ग्लोबली, म्हणजे मी माझ्या आता एक म्हटलं तुम्हाला ग्लोबली जायचा विचार करतो. थोडासा ॲडव्हेंचर, म्हणजे तुम्ही ठीक आहे सांगितलं, थोडंसं आता मला बरं वाटलं की ॲक्च्युली मी आय एम ऑन राईट ट्रॅक. येस सर. अक्षय सरांचा एक प्रश्न आहे. सर नमस्कार. तर मला साठेसारांना प्रश्न आहे. माझं टू व्हीलरचं गॅरेज आहे. आता ह्या मार्चमध्ये 3 वर्ष होती. आणि तुम्ही मॉडिफिकेशन करताय पर्पजसाठी. माझं थोडं वेगळं होतं की म्हणजे अट्रॅक्शन म्हणा किंवा डिझाईनिंग वगैरे ह्या गोष्टी चालू. आता सध्या झालंय कसं ते राहिलं बाजूला आणि मी गॅरेजच्या ह्याच्यातच अडकून राहिलो. तर थोडं तुम्ही जिथून सुरुवात केलं आणि आतापर्यंत तिथे पोहोचलं, तर त्यामध्ये तुमच्या व्यवसायात काय अडचणी आल्या त्या थोडे, म्हणजे एखाद्या ॲडव्हान्स काही करायचं म्हटलं तर त्याचा सोर्स उपलब्ध होत नव्हता. तर ते तुम्ही कसं फेस केलं नाही, त्या अडचणी मला कसं आहे, हा अगदी तुमच्या व्यवसायाशी संबंधितच आहे. म्हणजे आपल्याला हा 1 to 1 खरं तर बोललं पाहिजे. म्हणजे हा काही प्रातिनिधिक स्वरूपातला प्रश्न नाही की तो सगळ्यांना उपयोगी पडेल. स्पेसिफिक आहे तो. आपण नंतर केव्हाही त्याच्यावरती शांतपणे बोलून हे करू. असा प्रश्न असता किंवा सुरुवात आहे आणि सुरुवातीच्या अडचणी काय आहेत, रिसोर्स प्लॅनिंग कसं करायचं, बरोबर आहे की नाही. म्हणजे ह्युमन मॅनेजमेंट कसे आहे, पीपल मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट, फंड मॅनेजमेंट, असा काही असेल जो सगळ्यांसाठीचा. तर पण तुमचं स्पेसिफिक आहे तो आपण वेगळा घेऊ. म्हणजे काही गैरसमज नका करून घेऊ आणि मी तुम्हाला सांगेन सगळ्या. हां, त्या अडचणी तुम्हाला येतीलच असंही नाही. म्हणजे माझे अनुभव तुम्हाला उपयोगी पडतीलच असे नाही आहे, का ते वेगळे येतील. पण आपण बोलू त्याच्यावरती. माझा प्रश्न असा आहे की कधी कधी तुम्ही जसं म्हणाला दोघांनी कोणी याचा प्रश्न करतो, आपण माणसं हायर करतो, त्यांना एकदम बेस लेवलला आपण घेतो, आपल्या स्वतःच्या एक्सपिरियन्सने आपण त्यांना ट्रेन करतो. पण ते थोड्याशा ह्याच्या इन्क्रिमेंट्स स्विच करतात. ह्या गोष्टीमध्ये आपण कसं टॅकल करू शकतो की हे जे स्विच करण्यात जातं त्यांच्या मनात जे असतं त्या गोष्टीला टॅकल कसं करतात. आपल्याला छोटीशी टेस्ट सहज ऑप्शन्स नाही आहेत, पण एकमेकांचे एम्प्लॉईज खेचणं हे इकडे चालतं थोडं. कसं आपण मी सांगू. आता सरांनी जसं सांगितलं होतं चिंतानी म्हणून, आता मी नोकरी करत होतो. 5 वर्ष महिंद्रा अँड महिंद्रामध्ये होतो, मग 3 वर्ष फोर्समध्ये होतो. फोर्सची डीलरशिप सांगलीला दिली. सांगलीला उतरल्यानंतर सांगलीचं मला काही माहिती नव्हतं. अगदीच नवीन व्यवसाय, पण नवीन व्यवसायाचा पण अनुभव काही नाही. घरात पण ते फॅमिली बॅकग्राऊंड व्यवसायाचं नव्हतंच. पण चिंतानी मोटर्स ज्यावेळी मी ते चालू केलं ना, आता 28 वर्ष झाले. पहिल्या दिवशी ज्यांनी चिंतानी मोटर्स जॉईन केलं आहे तो सगळा स्टाफ अजूनही माझ्यासोबत आहे. नोबडी इज लेफ्ट. ते सगळेजण आहेत. बरोबर. म्हणजे आपण माणसांना सांभाळायचा हा विषयच येत नाही. तुम्हाला माणसं घडवायलाच लागतात. तुम्ही एकटे मोठे होत नाही आहे. तुम्ही त्यांना मोठं करता, ते मोठे होतात, ते कंपनी मोठी करतात. ही कंटिन्युअस सायकल आहे. तुम्ही तुमच्या लोकांची काळजी घ्या, ते व्यवसायाची काळजी घेतील आणि ते तुम्हाला मोठं करतील, कारण तुम्ही त्यांना मोठं करत असता. असं व्यवसायामध्ये मी एकटाच मोठा होईन असं कधी नसतं. सगळे मोठे होतात. मग हे मोठे होतात की नाही हे बघण्याची फक्त जबाबदारी तुमची आहे. तुमचे ते लोक सोडून का जातील की त्यांना काहीतरी एक स्किल मिळालं, नॉलेज मिळालं म्हणून कोणी जात नाही. ते कल्चर पण डेव्हलप करायला लागतं. तुमचं काय कल्चर आहे, तुमचे व्हॅल्यूज काय आहेत आणि त्या खालीपर्यंत रुजल्यात का, ती टॉप टू बॉटम अलाइनमेंट नेहमी बघायला लागते. ती जर बघितली नाही तर सरांनी एक शब्द वापरला होता की त्यात काही डिस्ट्रॅक्शन जर झाले, फोकस शिफ्ट झाला तर मग ह्या गोष्टी घडायला लागतात.
कोणी तुमची माणसं ओढून घेऊन जात आहेत आणि ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ दे, ते तुमचे नव्हतेच. कोणाला तुम्हाला जाऊन कंट्रोल करू शकत नाही की मी ह्याला ठेवतो त्याला ठेवतो म्हणून मी जास्तीचे पगार देतो. काही नाही, लोक पैशासाठी काम करतच नाही साहेब. त्यांनी तुम्हाला न सोडण्यासाठी तुम्ही काय करताय हा खरा प्रश्न आहे. ते सोडतात हे तसं नाही आहे, आणि जे सोडतात ना तिथं तुमचे अलाइनमेंटच होत नाही, ते कल्चरल डिफरन्सेस काहीतरी होत आहेत म्हणून ते सोडतात, बाकी काही नाही. आणि अर्थात असंही असू शकेल की एखादं तुमच्याकडे सोडत नाही म्हणजे जगात काहीच करायचं नाही, कुठं नाही तर इथंच बरं आहे आपलं, अशी माणसं तर तुम्हाला काढायला लागणार आहेत. तर तुम्हाला वाटेल माझ्याकडे आहे म्हणजे फार लॉयल आहे, तर कुड बी अ नॉट लॉयल लायबिलिटी असू शकेल तुमच्यासाठी. ते तुम्हाला बघायला ते विडिंग ते विदाउट हे सगळं करावंच लागतं. तर ते आधी बघून घ्या दोन्ही एंडिंग. जे तो सोडून जात असेल तर तो कदाचित मोठी लायबिलिटी पण असेल, सोडून पण जात असेल. पण शक्यतो लोक नाही सोडून जात. मी आज जातो आणि सारखी कंपनी बदलतो आणि हे करतो वगैरे जे कल्चर म्हणतो ना आपण, तसं नाही आहे. अजून कोणाचा आहे प्रश्न? आपल्याला छान गप्पा मारताना पावणे 2 तास झाले पण नाहीये. एक माझा फक्त शेवटचा प्रश्न आहे, वर्क लाईफ बॅलन्स रिअलिटी मध्ये असतं की मिथ आहे? समोरच आहे, उत्तर पण आम्हाला नाही, मिथ नाही आहे, इट इज अ रिॲलिटी. ते तुम्हाला करावं लागतं आणि ते तुम्ही केलंच पाहिजे. तुम्ही जर केले नाही तर कुठेतरी तुम्हाला स्ट्रेस येतील. आता प्रत्येक माणसाला मी असं म्हणतो की 4 फ्रंटवर आपल्याला लढाई लढायची असते. एक त्यातला पर्सनल फ्रंट असतो, यू नीड टू बी सक्सेसफुल ॲज अ पर्सन, ॲज अ इंडिव्हिज्युअल. सेकंड तुम्ही एक फॅमिली फ्रंट असतो, यू शुड बी सक्सेसफुल ऑन द फॅमिली फ्रंट ऑल्सो. नाही तर खूप अचिव्हमेंट झालेले आहेत, अवॉर्ड खूप मिळालेले आहेत आणि फॅमिलीमध्ये डिवोर्स झालेला आहे, फॅमिलीमध्ये फेल्युअर आहे. तर फॅमिलीमध्ये ऑल्सो यू शुड बी सक्सेसफुल. प्रोफेशनमध्ये तुम्ही सक्सेसफुल असलं पाहिजे, तुम्हाला समाधान असलं पाहिजे जे काय प्रोफेशन तुम्ही करता आहे. आणि चौथा फ्रंट असतो सोशल फ्रंट. हे तुमचे फ्रेंड्स असतात, नातेवाईक असतात, सोसायटी असते, यांच्यामध्ये तुम्ही वावरत असता. तर या 4ही फ्रंटवर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असते आणि झालं पाहिजे ॲट ए टाईम अँड ॲट ऑल द टाईम. तर हे सगळ्यांना शक्य होतेच असं नाही आहे. कधी कधी आपण एका फ्रंटवर सक्सेसफुल होतो, दुसऱ्या फ्रंटवर फेल्युअर होतो. पण आपल्याला माहिती असलं पाहिजे की अरे मी इथे फेल झालो, इथे पण मला सक्सेसफुल व्हायचं आहे, 4ही फ्रंटवर मला सक्सेसफुल होतं आहे. दॅट इज वर्क लाईफ बॅलन्स. मला माझा जो बॉस होता त्याने एकदा प्रश्न विचारला, डॉक्टर एक घोष त्यांचं नाव होतं, की ते म्हणाले अरे तुला जर एक बायकोचा फोन आला आणि बॉसचा फोन आला तर तू कोणाचा फोन पहिले घेशील? तर मी म्हटलं बॉस विचारतोय तर बॉसचा फोन पहिले घेईल. ते म्हणाले नाही असं नाही करायचं, बायकोचा फोन पहिले घ्यायचा, बॉसचा फोन नंतर घ्यायचा, फॅमिली फर्स्ट. दॅट इज अ प्रिन्सिपल. म्हणजे हे तुम्हाला प्रिन्सिपल म्हणून ठरवायला लागेल आणि ते तुम्ही तसं ठरवलं तर वर्क लाईफ बॅलन्स अचीव होऊ शकतं, नाही तर इट विल बी मिथ. ते तसंच राहील. पण एक सर इन्फॉर्मल मीटिंग आहे, मी विचारतो तुमच्या मनात कदाचित असं असेल की घरात बायकोच बॉस आहे म्हणून बॉस म्हणून त्या दोन्ही बॉसना त्याने तुम्ही एकाच प्रश्नात 2 दगडात नाही, घरी काय असतं, पक्षी मारलाय. नाही, एक माणूस असं सांगतो की आय एम द बॉस इन माय हाऊस अँड आय हॅव माय वाईफ्स परमिशन टू से दिस. जोकिंग आहे. आणि मला वाटतं ना खूप जणांच्या प्रश्नांची उत्तरं आहेत ती मिळालेली असतील. की आपण असं एक म्हणतो की वारीला माणूस जातो ना तो पंढरपुरात विठ्ठलाला भेटायला जातो आणि आपण प्रदर्शनामध्ये पण जातो. ज्यावेळेला प्रदर्शनामध्ये जातो ते सगळ्या गोष्टींचं त्याचं प्रदर्शन मांडून ठेवलेलं असतं आणि माझ्यात कमतरता काय आहे हे प्रदर्शनात गेल्यानंतर आपल्याला कळतं की हे इकडे खूप छान आहे असं माझ्याकडे पाहिजे होतं. तोच माणूस जेव्हा वारीला जातो विठ्ठलाला भेटतो आणि तो दर्शन घेतो म्हणजे त्याला ते भरून पावतं. आपण गुगलवर शोधल्यानंतर सापडते ती इन्फॉर्मेशन आणि अनुभवाच्या त्याच्या वाणीतून येते ते म्हणजे आपलं नॉलेज. आणि या नॉलेजमुळे जे जे आमच्यात कमी होतं त्याच्यामुळे अगदी सरांनी इतका सहज सुंदर संवाद साधला की आम्हाला भरून गेल्यासारखं एक झालेलं आहे. आणि ही सर्व संधी आपल्याला उपलब्ध करून दिली ती म्हणजे सॅटर्डे क्लबने. कारण इतक्या मोठ्या दिग्गज व्यक्तिमत्वाचा सहवास आपल्याला सहज उपलब्ध झाला तो सॅटर्डे क्लबच्या या प्लॅटफॉर्ममुळे. तर तुमचे हे जे ज्ञानकण आहेत हे आमच्यासोबत सदैव राहतील. तसंच तुम्ही कोकणामध्ये आज आलेले आहात
आणि कोकणामध्ये माझी नर्सरी सुद्धा आहे सोनचाफ्याची. सो आमचा सोनचाफा हा असा आहे की खूप छान सुवास आहे आणि जगातील एकमेव सोनचाफ्याचं फुल आहे केवळ पाण्यामध्ये ठेवून सुद्धा 40-50 वर्ष राहतं. सो आम्ही तुम्हाला एक अशीच भेट देणार आहोत की माझ्या मिसेसला या ठिकाणी आमंत्रित करतो आणि सरांना सुद्धा विनंती करतो आणि सरांना की सोनचाफ्याच्या बॉटल्स देऊन सरांचं अभिनंदन किंवा थँक्यू म्हणावं.